नमस्कार मंडळी, मी कोमल. मी आहे नाशिकवरून. तर शिवराजचा दात दुखत होता, तर तो रडत होता. तर खूप वाईट वाटत होतं त्याच्याकडे बघून, कारण जोपर्यंत किरण होते तर सर्व मॅनेज करायचे, आता मला सर्वच करावं लागतंय. तर मला जायचं होतं त्याला डॉक्टरकडे घेऊन. तर त्याला सॉफ्ट असे पोहे बनवले, त्याला खाऊ घालत होते तर नव्हता खात. त्याने 2-3च घास खाल्ले आणि लगेच डॉक्टरकडे गेलो. तर डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं का 4ही दात किडलेले आहे आणि एकच दाताचं तोपर्यंत रूट कॅनल करू आणि बाकीच्या दातांना सिमेंट भरू. तर त्यांनी फक्त क्लीन केलं आणि 2 दिवसांनी आपल्याला बोलवलं होतं परत. तर मी परत गेले. तर युवराजचा पण तोच प्रॉब्लेम झाला आहे. तर जी त्याची दाढ आहे ती पूर्ण निघाली नव्हती, पण अडकली होती. त्यांनी बाजूला अशी पल्स झालेला होता थोडा. तर डॉक्टरांनी त्याची पण दाढ काढली आणि मम्मीकडे गेलो, जेवण वगैरे केलं आणि आम्ही निघालोय घरी. तर घरी जाताना ना माझी गाडी स्लिप झाली. तर मुलांना नाही लागलं काही, तर माझ्या पायाला आणि शोल्डरला लागलं. तर संकट येतात ना आपल्यासोबत, तर त्या कशा पण येतात आणि कुठून पण येतात. तर खूप वाईट वाटत होतं आज, रडायला पण येत होतं. पण असं काय, आपलं नशिबात जे आले ते भोगायला लागणार आहे. तर असा होता आमचा दिवस. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.